दिल्लीत सुरू असलेली भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपलेली आहे आणि बैठकीमध्ये महाराष्ट्रातील विधान परिषद उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब सुद्धा झाल्याचं समजतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अपडेट्स या बैठकीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात शिक्कामोर्तब झालेलं आहे। महाराष्ट्रासाठी काय अपडेट्स? महाराष्ट्रातील जे उमेदवार फायनल झालेले आहेत, जी माहिती मिळते त्यांना आता फोन जायला सुरुवात होणार आहे। काही लोकांना फोन देखील गेलेले आहेत, मात्र या संदर्भातील अधिकृत यादी जी आहे ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्यामधील प्रादेशिक समतोल असणार आहे तो पाहायला मिळणार आहे। दुसरा मुद्दा यामध्ये एक असणार आहे की संभाजीनगरची जागा नक्की कोणाकडे जाते, कारण संभाजीनगरच्या जागेवरती भाजपच्या वतीने दावा करण्यात आलेला आहे। अंबादास दानवे जेव्हा एकत्रित शिवसेना होती तेव्हा त्या ठिकाणाहून आमदार होते, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ती जागा त्यांची आहे असा दावा केलेला आहे। त्यामुळे या जागेवरून नक्की कोणाचा दावा असणार आहे हे पाहावं लागणार आहे। दुसरीकडे साधारणपणे जर विचार केला तर 10 राज्यातील 24 ज्या राज्यसभा उमेदवार आहेत त्यांच्या नावावरती देखील शिक्कामोर्तब झाले आहे। 3 ज्या जागा आहेत त्या पोटनिवडणुकीच्या आहे राज्यसभेच्या, त्याच्यावरती देखील शिक्कामोर्तब झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्नेहा, साधारणपणे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागेसाठी अशा पद्धतीची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शक्यतो होत नसते। मात्र जे.पी. नड्डा यांची ही टीम आहे की ज्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक समिती त्यांनी निश्चित केली होती आणि त्याची ही शेवटची बैठक समजली जात आहे, कारण नव्यानं जे.पी. नड्डा यांची टीम बांधली जाणार आहे आणि त्यांच्या टीम मध्ये आता नवीन सदस्य असणार आहे। त्यामुळे ही जी टीम होती ही जे.पी. नड्डा यांची टीम होती। या टीम मध्ये साधारण आता कोणाला सदस्य दिलं जात आहे, कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। आता त्याच्यामुळे कुणाला नेमकी संधी मिळते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।